पुण्यामध्ये 32 तासांपेक्षा अधिक वेळ विसर्जन मिरवणुका सुरूच आहे। काल सकाळी 9:30ला मिरवणूक सुरू झालेली आहे। तर पुण्यामध्ये अजूनही विसर्जन मिरवणुका सुरूच आहे। टिळक रस्त्यावर अजून अनेक मंडळांचे गणेश विसर्जन सुरू आहे। यंदा विसर्जन मिरवणुकीला मोठा उशीर झालेला आहे। गणेश उत्सवचे एक मोठा बंदोबस्त मागचे 12 दिवसापासून सुरू होता आणि शेवटी विसर्जन मिरवणूक 2 दिवसापासून सुरू होता। या सर्व बंदोबस्त अत्यंत शांततेत पार पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी या काममध्ये 2 दिवसापासून तसेच मागचे 12 दिवसापासून तैनात होते। या सर्व उत्कृष्ट कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे। आम्ही त्यांचे अभिनंदन केलेले आहे। हे आयोजन होते हे शांततेत आणि उत्साहात पार पडलेले आहे। मी पुणेकर शहरचे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो। तर पुण्यामध्ये जवळपास 32 तास झालेले आहेत। विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आत्ताचे ताजे अपडेट आपल्याला देत आहेत। अमोल, मिरवणुकांना भरपूर उशीर झालेला आहे। काल सकाळी 9:30 वाजल्यापासून मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। अद्यापपर्यंत सुद्धा काही गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडलेलं नाहीये। नक्कीच अजूनही पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये टिळक रस्त्यांवर काही गणेश मंडळ आहेत, त्यांचं गणपती बाप्पाचं विसर्जन अजूनही झालेलं नाहीये। अजूनही टिळक रस्त्यावर आपल्याला डीजेचा दणदणाट आहे तो ऐकायला मिळतोय। जवळपास आता 35 तास उलटून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका या संपलेल्या नाहीयेत। अजूनही पुण्यातलं जे काशेवाडी भागातलं महाराष्ट्र तरुण मंडळ आहे, जे मंडळ सर्वात शेवट विसर्जन गणपती बाप्पाचं करतं आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक संपते, मात्र तरी सुद्धा अजूनही ही विसर्जन मिरवणूक सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक उशीर खरं तर विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीला लागलेला आहे। यंदा खरं तर अर्धा तास आधीच विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती। काल सकाळी 9:30 वाजता कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली, मात्र अजूनही दुसरा दिवस उलटलेला आहे। जवळपास आता 7 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा टिळक रस्त्यावर अजून काही गणेश मंडळ आहेत जी अलका चौकातून पुढे घाटावर जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहेत। कुठेतरी पोलिसांनी काही बंधनं आहेत ती शिथिल केलेली आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी विसर्जन मिरवणूक हे रेंगाळलेली आपल्याला पाहायला मिळते। लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपून रस्ते हे वाहतुकीसाठी सुरू करणं खरं तर अपेक्षित आहे। मात्र असं असताना अजूनही टिळक रस्त्यांवरती काही गणेश मंडळ आहेत जी डीजे लावून सध्या या रस्त्यावरती आहेत आणि पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ होते। पण तरी सुद्धा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी टिळक रस्त्यावर अजूनही काही गणेश मंडळ आहेत ती आहेत आणि त्यामुळे आता या विसर्जन मिरवणुकीला नेमका कालावधी किती लागतो हे पाहणं महत्वाचं आहे। पण गेल्या वर्षीपेक्षा मात्र यंदा जास्त उशीर झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी अमोल, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवले, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।